तुम्हाला काय कळलं का? नाही. म्हणलं दादा गेलं. म्हणलं कोणचं? म्हणलं अजित दादा. मी तिथं चुलीपाशीच गॅसपाशीच हाणून गॅस सुरुवात केली. सुनाने फोन केला तिकडून, बीपीची गोळी खा काहीतरी कुटाळ होईल. म्हणलं काय नाही होत बाया, मला काय नाही व्हायचं. दादा गेला. काय करायचं आता? कुठं जायचं सांगायला? तर गेलं आपल्याला सोडून. महाराष्ट्रासाठी आज एक काळा दिवस आहे. कारण राज्याचे अर्थमंत्री, ज्यांच्या हातात राज्याची तिजोरी होती, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, जे वादा पक्का करायचे आणि निभवायचे, ते आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. मी आहे अजितदादांच्याच गावामध्ये, अर्थात काटेवाडीमध्ये. अनेक गावकऱ्यांना मी प्रश्न विचारले. खरं तर काय प्रश्न विचारावे त्यांना कळत नाही. मात्र त्यांच्या भावना जाणून घेणं एक कर्तव्य म्हणून मी त्यांच्याशी बोलतोय. दादांच्या आठवणी काय आहेत त्यांच्याकडे ते उलगडण्याचा मी प्रयत्न करतोय. काटेवाडीतील एक आजीबाई आहेत, त्या रडत दिसल्या म्हणून त्यांच्याशी थोडा काही संवाद साधतोय. अजितदादा गेला हे केव्हा समजलं आणि कोणी सांगितलं? 9 वाजताच कळलं. पुतण्या आलता आमचं सांगाय. 9 वाजता कळलं. काय बोलला? ती म्हणला महादू कुठं आहे? म्हणलं बाहेर गेलाय. कारण म्हणला तुम्हाला काय कळलं का? नाही. म्हणलं दादा गेलं. म्हणलं कोणचं? म्हणलं अजित दादा. मी तिथं चुलीपाशीच गॅसपाशीच हाणून गॅस सुरुवात केली. मोठ्याने रडायला लागली. म्हणलं तुम्हाला काय होईल? माझ्या होईल बिलामध्ये कामेराने, तुम्ही शांत राहा. सुनाने फोन केला तिकडून, बीपीची गोळी खा काहीतरी कुटाळ होईल. म्हणलं काय नाही होत बाया, मला काय नाही व्हायचं. दादा गेला. काय करायचं? विश्वास बसत नाही. विश्वास नाही बसत. काय आठवणी आहेत दादाच्या? लय आठवणी येत्या. सांगेल तेवढ्या थोड्याच येत्या. काय म्हणत सांगाव तुम्हाला. दादा तुमच्या घरी आले होते? दाराव यायचं. घरात कुणाच्याच नव्हतं येत. पण कुठल्या तरी तुमच्या दुकानाचं उद्घाटन वगैरे? ते बारामतीला होतं पोराचं. तिथं कसलं दुकान होतं तुमचं? सलूनचं. त्याच्या उद्घाटनाला दोघं आलते. सलूनच्या उद्घाटनाला दादा आले. हो. आणि कोण दुसरा? सुरेशराव वहिनी. बरं, तुमच्या बघा, एक नेता कसा असतो, लोकनेता कसा असतो बघा. एक घर आहे काटेवाडी म्हटलं, आणि त्यांच्या घरामध्ये बघा अजितदादा, सुनेत्रा वहिनी आणि त्यांचे फोटो लावलेले आहेत. किती प्रेम करत असतील बरे लोक या नेत्यावर. आणि त्यामुळेच बघा एक हुंदका सध्या येतोय त्यांना. रडू येतंय, अश्रू येतंय. आजी आठवणी सांगतात. काय दादांची काय आठवण? दादांची काय आठवण येते या? काम करीत होत आपलं, शब्दाला मान देत होत. काय करायचं आता? कुठं जायचं सांगायला? तर गेलं आपल्याला सोडून. असं व्हाया नव्हतं पाहिजे. झालं. मोठा घाव केलाय नीट. सकाळपासून वाईट वाटतं या, की काय करावं. नाही आता मग अशी कळलं, म्हणली उद्या 9 वाजता आणायचं इथं वस्तीवर. मोठं नुकसान आहे बारामतीचं, काटेवाडीचं. काय आठवण येते बरं दादांना? एखादी अशी कुठली, तुम्ही कधीपासून पाहता दादांना? काय नाही आता, काय आठवण येऊन काय नजर पडणार आहेत का आपल्याला? नाही. आपल्याला सोडून गेलं. दादा किती वर्षाचे होते तेव्हापासून दादाला पाहता तुम्ही? तसं एवढं मला काय सांगता येणार नाही. म्हणजे लेणं वाचणं नाही ना आपल्याला. पण लहानपणापासून त्यांना पाहत आला. हा, लहानपणापासून. दादांचा स्वभाव कसा काय? चांगला होता स्वभाव म्हणून तर वाईट वाटतं या. फोनवर काम करायचं आपलं, कुठलं काय म्हणलं तरी. नक्कीच. तर अशाच भावनिक भावना नागरिकांच्या आहेत. शब्दात त्यांच्या भावना मांडता येत नाही. अश्रूच्या मार्फत ते सगळं काही बोलून जातात. अशा प्रकारे अजितदादा आणि बारामती एक असे समीकरण बनलं होतं. ते उगच बनलं नव्हतं. तर तशी नाळ या ग्रामस्थांशी, या नागरिकांशी अजितदादांनी जोडली होती. स्पष्ट वक्तेपणा, मात्र तेवढाच मयाळूपणा, तेवढंच अंतकरणातून मऊ. अजितदादा जणू काही नारळासारखे वर्ण टणक दिसत होते, मात्र ते स्वभावाने आतून मऊ होते. अशाच भावना काटेवाडी आणि बारामतीकर व्यक्त करतायत. विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, बारामती.